महाबळेश्वर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचलेला आहे। या रस्त्याला तब्बल 30 मीटरपर्यंत भली मोठी भेग पडलेली असून रस्ता अनेक ठिकाणी भेगाळला आहे। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली असून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। महाबळेश्वरवरून तापोळ्याकडे जाणारा एकमेव रस्ता असल्याने चिंता व्यक्त केली जाते। तर सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। महाबळेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचलेला आहे। या रस्त्याला तब्बल 30 मीटरपर्यंत भली मोठी भेग पडलेली आहे। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केलेली आहे। सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। मात्र महाबळेश्वरवरून तापोळ्याकडे जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने चिंता वाढली आहे। रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। रस्त्याला 30 मीटरपर्यंत भली मोठी भेग पडलेली आहे। तत्काळ बांधकाम विभागाने या ठिकाणी पाहणी केली आणि त्यानंतर आता एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार तपासे आपल्यासोबत आहेत। तुषार, महाबळेश्वर तापोळा रस्ता खचलेला आहे, सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? 5-6 दिवसापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। खरं तर पश्चिम भागात जास्त प्रमाणात कोसळतोय। त्याच्यामध्ये महाबळेश्वर असेल, जावळी असेल, ह्या भागात पावसाचा जोर हा कायम आहे आणि त्याच्यामुळे खरं तर दरडी कोसळत आहेत, त्याचबरोबर रस्ते खचत आहेत। आता हा मुख्य रस्ता आहे महाबळेश्वरवरून तापोळ्याला जाणारा। पर्यटक मोठ्या संख्येनं खरं तर दरवर्षी या ठिकाणी या पावसाळ्याच्या दरम्यान पर्यटनासाठी येत असतात। मात्र हा मुख्य रस्ता आहे आणि हा रस्ता आता मोठ्या प्रमाणात जवळजवळ 30 मीटरच्या वर हा खचलेला आहे आणि त्यामुळे तो धोकादायक बनलाय। त्यामुळे खरं तर प्रशासनानं आता एकेरी वाहतूक जरी सुरू ठेवली असली तरी तो धोकादायक आहे। त्यामुळे पर्यटकांनी असतील किंवा नागरिकांनी सुद्धा धोका पत्करू नये आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणावर प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। मात्र या भागात अजून देखील म्हणजे डोंगर भाग जो आहे त्या डोंगर भागामध्ये पावसाचा जोर अजून कायम आहे। शहरामधील भाग जो आहे, शहरी भाग आहे, त्या ठिकाणी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता। नक्कीच तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।